नाती तुटायचं मूळ कारण मोठे वाद नसून हळूहळू वाढत गेलेलं दुर्लक्ष असतं. एकमेकांना टाळणं ही सुरुवात असते आणि अहंकार त्याला खतपाणी घालतो. मला काय फरक पडतो हे शब्द नात्यांच्या मुळावरच घाव घालतात. संवाद थांबतो तेव्हा गैरसमज आपोआप बोलू लागतात. समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागली की नातं थकायला लागतं. माफी मागणं कमीपणाचं नाही, पण अहंकार ते मान्य करत नाही. एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नाही. दिसत नसतानाही सतत जाणवतं. वेळ गेल्यावर कळतं की भांडण नव्हतं त्रासदायक, तर गप्प राहणं घातक होतं. नाती तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण आतून बरंच काही तुटलेलं असतं. जपायचं ठरवलं तर शब्द सापडतात आणि तोडायचं ठरवलं तर कारणं. नातं टिकवायचं असेल तर ऐकण्याची आणि वाकण्याची तयारी हवी. कारण नाती जपायची की तोडायची हे शेवटी आपल्या स्वभावावरतीच अवलंबून असतं. नाती तुटण्याची मुख्य कारणे म्हणजे संवादाचाच अभाव, एकमेकांकडे केलेले दुर्लक्ष, आवाजावी अपेक्षा आणि वाढता अहंकार होय. विश्वास कमी होणे, सातत्याने खोटे बोलणे, भावनिक दुरावा आणि स्वार्थीपणा यामुळे नात्यात कायमची दरी निर्माण होते. या व्यतिरिक्त स्वभाव भिन्नता आणि एकमेकांना समजून न घेणे यामुळे ही नाती तुटतात. मनातल्या गोष्टी एकमेकांना न सांगणे किंवा बोलणे बंद करणे यामुळे गैरसमज वाढतात. मीच बरोबर ही वृत्ती आणि जोडीदाराच्या भावनांपेक्षा स्वतःच्या आनंदाला महत्त्व देणे याने नाते तोडते. संशय घेणे, खोटे बोलणे किंवा धोका देणे यामुळे नात्याचा पायाच कमकुवत होतो. जोडीदाराला वेळ न देणे, त्यांच्या भावना समजून न घेणं आणि त्यांना गृहीत न धरणं, जोडीदाराकडून खूप अपेक्षा ठेवणं आणि त्या पूर्ण न झाल्यास निराश होणं, नात्यात आदर नसणे, अपमान करणे किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे, दोघांचे दृष्टिकोन, मूल्ये आणि जीवनशैली जुळली नाही तर संघर्ष निर्माण होतो. प्रत्यक्ष संवादाऐवजी आभासी दुनियेत जास्त वेळ घालवल्याने नात्यात दुरावा येतो. ही सर्व कारणे नाते हळूहळू कमकुवत करतात आणि कालांतराने नाते तुटण्यास कारणीभूत ठरतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू. धन्यवाद.